नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे रोहिणीच्या समोर आता नैनाच्या खोट्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आलेले असतात. तेव्हा इकडे नैना प्रेग्नेंट नाही आहे या सत्याचा उलगडा आता झालेला असतो आणि ते सुद्धा हे प्रेग्नन्सी रिपोर्ट रोहिणीनेच बघितलेले असतात. आणि रोहिणी जेव्हा खरे कुटुंब आणि चांदेकर कुटुंब यांच्यासमोर नैनाच्या प्रेग्नन्सीचं सत्य आणते, तेव्हा इकडे नैना स्वतःची कातडी वाचवण्यासाठी सगळं आळ आता कलावरती आणते. आणि इथे कलावरती सगळेजण आता आरोप करत असतात, तर इकडे कलाला घरातून बाहेर सुद्धा काढत असतात. तेव्हा सरोजसुद्धा म्हणत असते की हे खरे कुटुंब फक्त यांचं आडनाव खरे आहे, नाहीतर सगळेजण अगदी आई वडीलसुद्धा एक नंबरचे खोटारडे आहेत. तेव्हा कला स्वतःची बाजू मांडत असते, पण तरीही तिचं कुणी ऐकत नाही. तेव्हा मात्र सगळ्यांच्या विरोधात जाऊन, सरोजच्या विरोधात जाऊन इथे आता अद्वैतने कलाची बाजू घेतलेली असते आणि अद्वैत म्हणतो की खरे असं कधी करूच शकत नाही. तेव्हा इकडे सरोजला खूप जास्त राग आलेला असतो आणि तेव्हा इथे आता नैनाने आपल्या खोट्या प्रेग्नन्सीचं खापर कलावरती फोडलेलं असतं. सगळे आरोप तिच्यावरती केलेले असतात. ती म्हणत असते की हे सगळं मला कलानेच करायला सांगितलेलं असतं आणि त्यामुळे सगळे कलाला गुन्हेगार समजत असतात. पण कला पुरावे सादर करत स्वतःला निर्दोष सिद्ध करते आणि या सगळ्यामध्ये तिची काही चुकी नाही आहे हे सुद्धा सगळ्यांना पटवून देते. तर इथे कला स्वतःला कशा पद्धतीने निर्दोष सिद्ध करते आणि अद्वैत सरोजच्या आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन कशा पद्धतीने कलाची साथ देतो आणि त्याचबरोबर रोहिणी धक्के मारून नैनाला कशा पद्धतीने घराच्या बाहेर काढते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता नैना प्रेग्नेंट नाही आहे. तिने राहुल बरोबर लग्न करता यावं म्हणून ती कलाबरोबर खोटं बोललेली असते. ज्या वेळेला ते दोघं जण पळून गेलेले असतात, तेव्हा एका हॉटेलमध्ये दोघे जण 4-5 दिवस एकत्र राहतात आणि नंतर राहुल तिला फसवणार असतो, तिच्याबरोबर लग्न करणार नसतो. तेव्हा इकडे आता नैना खूपच जास्त रडत असते. तेव्हा कला म्हणते की ताई, मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. मी तुला निर्दोष सिद्ध करेन आणि राहुलचं आणि तुझं लग्नसुद्धा लावून देईन. तेव्हा इकडे नैना आता उलट्या वगैरे करत असते. ती म्हणते की मी राहुलच्या बाळाची आई होणार आहे, मी प्रेग्नेंटसुद्धा आहे असं सुद्धा ती सांगते. आणि तिने सौरभला हाताशी धरून खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट तयार करून घेतलेले असतात. तेच रिपोर्ट तिने कलाला दाखवलेले असतात. तेव्हा कला म्हणते ताई, हे सगळं खरं आहे ना? तेव्हा कला म्हणते की मला बघ, तोंडावरती पाडू नकोस. तेव्हा नैना म्हणते प्रेग्नन्सीबद्दल कुठली मुलगी खोटं बोलेल का? तेव्हा कला म्हणते ते सुद्धा बरोबरच आहे. त्यानंतरला इकडे आता नैना खोटं बोलते याबद्दल कलाला काहीसुद्धा माहिती नसतं, पण इथे कला मात्र नैनाची साथ देते आणि सगळ्यांसमोर राहुलचं खरं रूप आणते की तोच नैनाताईला पळून घेऊन गेला होता. दोघे जण या हॉटेलमध्ये राहत होते. 4-5 दिवसानंतर राहुलने नैनाताईला घरी सोडलं होतं. हे सगळं आता कला सांगते आणि इथे नैनाचं आणि राहुलचं लग्न लावून द्यायला सगळ्यांना कन्व्हिन्स करते. नैनाचं लग्न होतं, पण मात्र तिने आपली ही प्रेग्नन्सी कंटिन्यू ठेवलेली असते. ती आता जेवढे महिने चालू असतात तशी तशी उशी बदलत असते, त्या पद्धतीची उशी ती लावत असते आणि त्यामुळे इथे कुणालाही संशय येत नाही. डॉक्टरकडे जाताना सुद्धा ती एकटीच जात असल्यामुळे घरातले लोक फक्त तिच्या तब्येतीची चौकशी करत असतात. तिच्याबरोबर कुणीही दवाखान्यामध्ये क्लिनिकमध्ये जात नसतं. सत्य तिने आतापर्यंत सगळ्यांपासून लपून ठेवलेलं असतं आणि सौरभला सुद्धा ती आता पैसे देऊन देऊन खोटं बोलायला सांगत असते. त्यानंतरला इथे आता रोहिणीला तिचे प्रेग्नन्सी रिपोर्ट भेटलेले असतात. तेव्हा ती म्हणते की ही नैना तर खूपच जास्त चालाक निघाली. नैना प्रेग्नेंटच नाही आहे आणि आत्तापर्यंत ती प्रेग्नेंट असल्यासारखी अख्ख्या घरामध्ये वावरते आणि पोटाला काय लावते, उशी लावते की काय? ही नैना तर मला माहिती होतं खूपच चालाक आहे, पण ती माझ्या 4 पावलं पुढे असेल असं मला वाटलं होतं. पण हिने अख्खीच्या अख्खी उडी मारलेली आहे. पण आता मी तिला सोडणार नाही. तिला चांगले धक्के मारून या घरातून हकलून देते. तेव्हा रोहिणी म्हणते नाही रोहिणी नाही, अगं तुला तर संधी हवी होती ना. तुला फक्त नैनाला नाही तर कलाला सुद्धा या घरातून हकलून द्यायचं आहे, कारण तिनेच राहुलच्या विरोधामध्ये सगळे पुरावे गोळा करून आणले होते आणि राहुल बरोबर नैनाचं लग्न लावून द्यायला सांगितलं होतं. मग मी तिला कसं काय सोडू? आणि आता तर खूपच जास्त पुढे पुढे करते ना. अद्वैतला आणि कलाला वेगळं करण्यासाठी ही चांगली संधी माझ्याकडे चालून आली आहे. आणि इकडे
आता रोहिणी म्हणते की मी फक्त आता छोटासा धमाका करणार नाही आहे, तर चांगला तमाशा झाला पाहिजे. तेव्हा ती राहुलला फोन करून बोलावते आणि राहुलला सांगते की हे बघ, तुझ्या बायकोचे प्रेग्नन्सी रिपोर्ट बघ. तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं की नैना प्रेग्नेंटच नाही आहे. हे वाचल्यानंतर राहुललासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. राहुल म्हणतो ही नैना एक नंबरची खोटारडी आहे. म्हणजे ती प्रेग्नेंटच नाही आहे आणि एवढे दिवस प्रेग्नेंट असल्यासारखी वावरते काय? तिला खायला काय काय आवडतं ते सगळे लाड तिचे सगळेजण पुरवतोय आणि एवढं मोठं सत्य तिने आपल्यापासून लपवून ठेवलं. तेव्हा रोहिणी म्हणते मग आता काय करायचं? नैनाचं सत्य तर सगळ्यांना सांगायचंच, पण त्याचबरोबर आपण ह्या कलाचं सुद्धा भांडं फोडायचं. कलाने सांगितलं होतं ना की नैना प्रेग्नेंट आहे म्हणून. मग आता तिने सुद्धा हे सगळं केलं आहे, ती सुद्धा तिच्या प्लॅनमध्ये सामील आहे असंच आपण सांगूया आणि कलाला आणि त्या नैनाला दोघींनाही धक्के मारून घरातून हकलून देऊया. तुला काय वाटतं? तेव्हा इथे राहुल म्हणतो की मामा बरोबर आहे, पण हे सगळं असंच आता पुढे आणायचं नाही. त्यासाठी आपल्याला फुल प्रूफ प्लॅन करावा लागणार आहे. तेव्हा इकडे राहुल आणि रोहिणीने खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि त्याच्यामध्ये रोहिणीने सरोजलासुद्धा हाताशी घेतलेलं असतं. ती सरोजला नैनाच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट दाखवते. तेव्हा सरोजला खूप मोठा धक्का बसतो आणि तिला खूप जास्त राग येतो. ती म्हणते काय मुलगी आहे ही प्रेग्नेंटच नाही आहे आणि इथे पोटाला उशी वगैरे लावून फिरते की काय घरामध्ये प्रेग्नेंट असल्यासारखी वागते. तेव्हा रोहिणी म्हणते सरोज वहिनी आणि याच्यामध्ये त्या कलाचासुद्धा खूप मोठा हात आहे. तुला माहिती आहे ना, तिनेच आपल्याला सांगितलं होतं की नैना प्रेग्नेंट आहे म्हणून. ते रिपोर्टसुद्धा तिने दाखवले होते. आता या दोघींना आपण सोबत घरातून बाहेर हकलून द्यायचं. या खरे बहिणी आहेत ना आपल्या घरामध्येच नको आहेत. चांदेकरांची इज्जत चव्हाट्यावरती आणायला निघाले ते लोक. अगं आपले नातेवाईक आणि हे असे, मला तर लाज वाटते या सगळ्यांची आता. तेव्हा इकडे रोहिणी म्हणत असते की मला त्या खरे कुटुंबातील एकही व्यक्ती या घरामध्ये नको आहे आणि ही संधी आता चालून आली आहे. या संधीचा मी फायदा उचलणारच. तेव्हा इकडे अद्वैत आणि कला दोघेजण बाहेर छान फिरायला गेलेले असतात. त्यांना माहितीसुद्धा नसते की घरी आता काय तमाशा होणार आहे. रोहिणीने खरे कुटुंबाला घरी बोलावून घेतलेलं असतं. त्याचबरोबर अंजी तर तिथेच असते. दिनकर काका आणि काजलसुद्धा येतात. ते विचारतात सहज बोलवलं आहे ना, काही काम आहे का? तेव्हा नैनासुद्धा घरीच असते. त्यानंतरला इथे आता सरोज आपल्या कामानिमित्त बाहेर गेलेली असते. ती येत असताना अद्वैत आणि कला तिला भेटतात. ती म्हणते अद्वैत आताच्या आता घरी चल. तेव्हा ते दोघेही आता घरी आलेले असतात. तोपर्यंत राहुल आणि रोहिणीने प्लॅन तर तयारच ठेवलेला असतो. डॉक्टरांना बोलवलेलं असतं नैनाला चेक करण्यासाठी. तिचं सगळं व्यवस्थित आहे ना, कारण तिच्या डिलिव्हरीची डेट आता जवळ आलेली आहे असं रोहिणी म्हणत असते आणि त्यामुळे इथे डॉक्टर नैनाला चेक करायला आलेले असतात. तेव्हा नैना म्हणते मॉमींला डॉक्टरची काय गरज आहे? मी आत्ताच आले ना जाऊन डॉक्टरकडून, सगळं काही ठीक आहे, बेबी पण ठीक आहे आणि मी पण, आम्ही दोघेही हेल्दी आहोत आणि राहुल माझी खूप काळजी घेतो आहे. तेव्हा रोहिणी म्हणते हो गं नैना मला माहिती आहे, पण माझं होणारं नातवंड आणि माझी सून दोघेही मला सुखरूप हवेत ना, म्हणून मी फक्त इथे डॉक्टरांना चेकअपसाठी बोलावले, बाकी काही नाही, त्यांना चेक तर करू दे. तेव्हा नैना नको नको म्हणत असते. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात पण तुम्ही नाही का म्हणताय? अशा अवस्थेमध्ये चेकअप झालेला कधीही चांगला असतो, कारण कधीकधी आपल्याला खूप जास्त भीतीसुद्धा वाटत असते, त्यामुळे आपली तब्येत बिघडू शकते. तेव्हा मला फक्त तुम्हाला चेक करून जायचं आहे. तेव्हा इथे नैना आता आपल्या पोटाला किंवा स्वतःला ती हात लावू देत नसते, कारण तिचं सत्य बाहेर येईल म्हणून. पण शेवटीला इथे आता रोहिणी म्हणत असते का गं नैना काय झालं? तू प्रेग्नेंट आहेस ना? तेव्हा नैना म्हणते मॉमींला तुम्ही असं का बोलताय? प्रेग्नेंट आहे म्हणजे? तेव्हा डॉक्टर म्हणतात अहो मग चेक तर करू द्या, तुमचं बेबी आणि तुम्ही दोघेही ठीक आहात ना, हे बघू द्या तरी मला. तेव्हा इथे नैना नको नको म्हणते. तेव्हा रोहिणी म्हणते अगं असं का करतेस तू, दे तर खरं. तेव्हा इकडे आबा म्हणतात काय चाललं आहे तुमचं, मला काही कळेल का? तेव्हा रोहिणी म्हणत असते की बघितलं ना तुम्ही डॅड, डॉक्टर इथे नैनाला चेक करायला आलेत पण नैना हातसुद्धा लावू देत नाही आहे. याचा अर्थ एकच आहे डॅड, नैना आपल्याला फसवते, ती प्रेग्नेंटच नाही आहे. आत्तापर्यंत तिने प्रेग्नेंट असण्याचं फक्त नाटक केलं आहे. तेव्हा इकडे सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. सगळेजण बोलतात काय? तेव्हा कला म्हणते हे कसं शक्य आहे? तेव्हा रोहिणी म्हणते का गं, तुला तर हे सगळं माहिती आहे ना? तेव्हा कला म्हणत असते हे काय बोलताय तुम्ही रोहिणी मॅडम, मला कसं काय माहिती असणार आहे? पण ताई प्रेग्नेंट आहे, मी स्वतः डॉक्टर सौरभ यांना भेटून आले, ते म्हणाले की बेबी आणि ताई दोघेही सुखरूप आहेत म्हणून, मग तुम्ही असं का बोलताय?
तेव्हा रोहिणी म्हणते, तुला जसं काही माहितीच नाही आहे अशी आता वावरू नकोस. तेव्हा कला म्हणते, मला खरोखर काहीच माहिती नाही आहे. तेव्हा रोहिणी म्हणते, हे बघ, हे आहेत खरे प्रेग्नन्सी रिपोर्ट नैनाचे. याच्यामध्ये सरळ सरळ लिहिलं आहे की नैना प्रेग्नंटच नाही आहे. कळतंय का तुला? तेव्हा कला म्हणते, पण नैनाताईने तर प्रेग्नन्सी रिपोर्ट आणले होते ना, त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं नैनाताई प्रेग्नंट आहे असेच ते रिपोर्ट होते. तेव्हा इकडे कला म्हणते, नैनाताई तू का खोटं बोललीस? तेव्हा नैना म्हणते, कला सगळा आळ माझ्यावरती आणू नकोस. तेव्हा इकडे आबा म्हणतात, अरे तुमच्या लोकांचं काय चाललं आहे, मला कुणी काही सांगेल का? तेव्हा रोहिणी म्हणते, डॅड 1 मिनिट थांबा. आणि रोहिणी आता तिला रूममध्ये घेऊन जाते आणि पोटाला असलेली उशी बाजूला काढते आणि तिला सगळ्यांसमोर बाहेर आणते आणि ती उशीसुद्धा आणते. रोहिणी म्हणते की हे बघा, नैनाने आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांना अंधारात ठेवलं. ती प्रेग्नेंटच नाही आहे. तिने प्रेग्नेंट असल्याचं फक्त नाटक केलेलं आहे. तुम्ही बघताय ना डॅड, तुमचा खूप विश्वास होता ना या कलावरती आणि हा सगळा प्लॅन या कलाचाच आहे. तेव्हा नैना म्हणत असते की कलाच मला म्हणाली की असं खोटं बोल, जर तुला राहुल बरोबर लग्न करायचं असेल तर तू प्रेग्नंट आहे असं सांग. तर कलाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, स्वतःची कात्री वाचवण्यासाठी सगळा आळ आता नैनावरती तिने न घेता तिने सगळा आल कलावरती टाकलेला असतो. नैना स्वतःवरती काहीसुद्धा घेत नाही, कारण तिला स्वतःला वाचवायचं असतं, सेफ ठेवायचं असतं. कारण तिचं खोटं भांडं, तिचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. तेव्हा कला म्हणते, नाही मला तर याबद्दल काहीच माहिती नाही आहे. मी त्यावेळेलाच तुला विचारलं होतं ना नैनाताई, तू बोलतेस ते खरं आहे का? जेव्हा तू घरी होतीस आपल्या घरी, तेव्हा तुला 2-3 वेळा उलटीसुद्धा झाली होती. तेव्हा तू काय म्हणालीस की मी प्रेग्नेंट आहे म्हणून, आणि तेव्हाच आपण प्रेग्नन्सी रिपोर्ट केला होता. हे तू विसरलीस का? आणि माझ्यावरती कशाला खोटा आळ घेतेस? तेव्हा रोहिणी म्हणते, गप्प बस ग तू, तू सुद्धा या सगळ्याला सामील आहेस. तुम्ही दोन्ही बहिणी आहात ना खरे कुटुंबातील. हे आम्हाला अजिबात आवडत नाही. त्याचं एकमेव कारण तुम्ही सतत खोटं बोलत असता. आडनाव पेटलं खरे आणि नुसतं लक्षण तुमचं खोटं बोलण्याचं. आत्ताच्या आत्ता दोघीजणी चालती व्हा. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो की हे सगळं तुम्ही आत्ता सांगताय, मग आता एवढ्या महिने तुम्ही ही गोष्ट लपून ठेवलीत आणि याच्यामध्ये कला सहभागी आहे असं का म्हणतेस तू नैना? कलाला तर याबद्दल काहीच माहिती नसेल, कारण ती खोटं कधीच बोलत नाही. तेव्हा नैना म्हणते, अद्वैत तुला नाही माहिती, तिनेच मला खोटं बोलायला सांगितलं आहे. हो की नाही कला? तू म्हणाली होतीस ना ताई, जर तुला राहुल बरोबर लग्न करायचं असेल तर तुला प्रेग्नन्सीचं नाटक करावं लागेल. तेच तर केलं आहे ना आपण. तेव्हा कला म्हणते, हे बघ नैना ताई, खोटं नको बोलूस. तेव्हा सरोज म्हणते, ए मुली गप्प बस आता, आत्ताच्या आत्ता घरातून चालती हो. तेव्हा सरोज कलाच्या हाताला धरते आणि तिला घरातून हकलून देत असते. तेव्हा इकडे रोहिणी म्हणते, नैना तू पण इथे राहायचं नाही, तू पण चालतं व्हायचं. तेव्हा इथे नैना म्हणते, पण मॉमीला ह्याच्यामध्ये माझी काही चुकी नाही आहे. तेव्हा रोहिणी म्हणते, तुझीच चुकी आहे ग, तुझ्यासाठी ती खोटं बोलली ना, कारण तुझं आणि राहुलचं लग्न व्हावं म्हणून. पण तू प्रेग्नेंट नाही आहेस, तू खोटं बोललीस. आत्ताच्या आता घरातून निघ. तेव्हा इकडे आता नैनाला तर घरातून हकलूनच दिलेलं असतं, पण जेव्हा सरोज कलाला हाताला धरून घरातून बाहेर काढत असते तेव्हा अद्वैत सरोजच्या विरोधात जाऊन म्हणत असतो की खरे कधीच खोटं बोलत नाही आणि एवढं मोठं खोटं तर ती कधी बोलणारच नाही. आता परवाच्या दिवशीच ती डॉक्टर सौरभ यांना भेटायला गेली होती. खरे का गेली होतीस तू? तेव्हा कला म्हणते की त्यावेळेला मी फक्त नैनाताईच्या तब्येतीची चौकशी करायला गेले होते, कारण डॉक्टर सौरभ सारखा तिला घरी भेटायला येत होता. मला आईने हे सांगितलं आणि म्हणून मी विचारायला गेले होते की तुम्ही घरी का येता, नैनाताई बरी आहे ना, ते विचारायला मी तिथे गेले होते. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो की आई खरे कुठेही जाणार नाही आहे, कारण तिने या सगळ्यामध्ये काही खोटं वगैरे बोललेले नाही आहे. हे सगळं कारस्थान या नैनाचंच आहे. तेव्हा कला म्हणते, तुमचा कुणाचा विश्वास नाही बसत आहे ना माझ्यावरती? अद्वैत चल माझ्यासोबत. आणि इथे कला म्हणते की चांदेकर माझ्यासोबत चल, म्हणजे आत्ताच्या आत्ता कोण खरं बोलते आणि कोण खोटं ते समोर येईल. तेव्हा कला अद्वैतला घेऊन आता डॉक्टर सौरभ यांच्या क्लिनिकमध्ये जाते आणि ती म्हणत असते की सौरभ, अरे नैनाताई कशी आहे आणि तिचं बाळ आता ओके आहे ना? तिचं काही डाएट वगैरे लिहून द्यायचं असेल तर दे. तिच्या डिलिव्हरीची डेट जवळ आली आहे ना, मी तिची काळजी घेईन. तेव्हा डॉक्टर सौरभ म्हणतात की हो, ती एकदम बरी आहे, मी तिच्या गोळ्या औषधं लिहून देतो. तिला मी सांगितलं आहे कसं खायचं कसं नाही, पण तुम्ही तिला व्यवस्थित द्या. तेव्हा इकडे आता कला म्हणत असते की डॉक्टर सौरभ खोटं बोलतोयस ना तू, नैनाताई प्रेग्नेंट नाही आहे ना? तेव्हा इकडे सौरभ आता
त्याला पूर्णपणे घाम येतो. तेव्हा कला म्हणत असते की आम्हाला सगळं कळलं आहे की तू ताईला खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट तयार करून दिलेस म्हणून. तेव्हा इकडे आता सौरभ पूर्णपणे टेन्शनमध्ये येतो. तेव्हा कला म्हणते तुझ्या विरोधात मी पोलीस कंप्लेंट करते चल. तेव्हा सौरभ म्हणतो नाही नाही कला, माझी कंप्लेंट करू नकोस, माझं लायसन्स रद्द होईल. हे सगळं मला नयनाने करायला सांगितलं होतं, त्यासाठी ती मला पैसे देत होती. हे बघ तिने मला तिची अंगठी आणि कानातले सुद्धा दिलेत. हे सगळं कारस्थान नयनाचं आहे, माझं नाही. तेव्हा अद्वैत समोर सगळं आता उघड झालेलं असतं. अद्वैत म्हणतो की ते कानातले आणि अंगठी इकडे दे आणि पुरावा म्हणून तो सगळ्यांना दाखवायला घरी आणतो आणि म्हणतो की इथे कलाची काही चुकी नाही आहे. नयनाने त्याला ही तिची अंगठी आणि कानातले दिले होते तोंड बंद ठेवण्यासाठी आणि त्याने कबूल केले की नयनाच्या सांगण्यावरूनच त्याने खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट तयार करून दिले होते. अशा रीतीने कलाने आता स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. तर इथे सौरभनेच आता कबुली जबाब दिलेला असतो की याच्यामध्ये चुकी फक्त नयनाची आहे. मी पैशांसाठी तिला हे सगळे खोटे रिपोर्ट्स तयार करून दिले होते. तिने मला ब्लॅकमेल केलं होतं म्हणून मला करावं लागलं. अशा पद्धतीने इथे आता कला निर्दोष सिद्ध होते. या सगळ्यामध्ये कलाची काही चुकी नाही आहे हे अद्वैत सगळ्यांना पुन्हा पटवून देतो आणि नयनाची हकालपट्टी घरातून ही बाहेर आता केलेली असते.